नमस्कार, मी रितेश बनसोडे आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की थोड्या दिवसाखाली आपण मल्टीबॅगर शेअर्स कसे निवडायचे ही पूर्ण डिटेल्समध्ये स्ट्रॅटजी शिकली होती. तर त्याच टाईपचे काही गेट्स आपल्याला बघायला मिळणार आहेत, जी विकली टाईम फ्रेममधून काही शेअर्स वरच्या दिशेनं निघालेले आहेत आणि एक मल्टीबॅगर रिटर्न्स 1 ते 1.5 वर्षात आपल्याला त्याच्यामध्ये मिळणार आहे. तर त्याची एकदम डिटेल्समध्ये ॲनालायसिस आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण काय बघूयात, हॉनआउटचा शेअर्स बघूया. तर हॉनआउटमध्ये आपल्याला काय बघायला मिळते बघा, इथून जर तुम्ही बघितलं तर जवळपास 3 वर्षाची करेक्शन हॉनआउटमध्ये झालेली आहे आणि इथून एक ब्रेकआउट दिलेला आहे वरच्या दिशेला. तर आता इथून पुढचे 1.5 वर्षामध्ये एवढे चान्सेस आहेत की हा शेअर्स ह्या पॉईंटपासून ते बघा 38,000 गुणिले 3 जवळपास तेवढ्या लेवलवरती हा शेअर जाऊ शकतो. कारण की आपल्याला चार्ट्सवरती दिसत आहे की एक ब्रेकआउट मिळालेला आहे आणि तिथून आपल्याला एक 1-1.5 वर्षामध्ये चांगले रिटर्न्स मिळणार आहेत. ह्याचं लॉजिक असं आहे मित्रांनो की बघा, इथं आपली एक काय बनलेलं आहे हो बघा, 20ला एकदा टच केला आहे, त्यानंतर 50ला, त्यानंतर इथं 100ला आला आहे, 200ला पण आला आहे आणि 2-3 वेळेस इथं टच केलेला आहे. इथं हे झालं आपलं, काय झालं, टाईम वाईज करेक्शन पण पूर्ण झाली. इथं आपलं एक प्री कंडिशन पण पूर्ण झाली. इथं आपल्याला एक लोकेशन मिळालेली आहे आणि ह्या लेवलनं ह्या हाय लेवलवरती क्रॉस केलं आहे, म्हणजे इथून आपल्याला एक ब्रेकआउट पण मिळालेला आहे. म्हणजे एकदम आता रेडी आहे हा शेअर्स मित्रांनो. पुढच्या टायमिंगसाठी 1-1.5 वर्षामध्ये एकदम मल्टीबॅगर हा शेअर होऊ शकतो. हा माझं कोणतं बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही. तुमच्या पद्धतीनं तुम्ही फायनान्शियल ॲडवायझरला विचारून ह्याच्यामध्ये डिसिजन घेऊ शकता. आणखीन एक शेअर आहे मित्रांनो, वरच्या दिशेनं निघालेलाच आहे, IEX. हा जर तुम्ही IEXचा जर शेअर्स बघितलात तर एकदम मल्टीबॅगर चार्ट पॅटर्न आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये. इथून जर तुम्ही बघितलात तर एक जवळपास 3 वर्षाचे जवळपासचे करेक्शन कंप्लीट झाली आणि आता इथून एकदम ब्रेकआउट मिळायच्याच ह्याच्यावरती आहे हा शेअर आणि जवळपास वर निघायलाच आहे. इथं बघा आपल्याला काही बुलिश इंगल्फिन कॅन्डल मिळालेली आहे. इथं एक मॉरोबुजू टाईप आता कॅन्डल बनत आहे याच्यामध्ये. एकदम जर इथून आता हा निघाला शेअर तर जवळपास मित्रांनो आपल्याला 500 ते 600 रुपयेपर्यंत पण हा शेअर येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये जाऊ शकतो. ह्याचं लॉजिक असं आहे बघा, इथं आपली टाईम वाईज करेक्शन पूर्ण होत आहे, म्हणजे 3 वर्ष कंप्लीट व्हायला जवळपास एक 2-4 महिने बाकी आहेत. तो आता पण निघू शकतो, कारण की 2.5 वर्षाच्या पुढे टाईम झालेला आहे. 2.5 वर्षामध्ये पण निघू शकतो कोणताही शेअर. मॅक्सिमम समजा 3 वर्षाचे करेक्शन करू शकतो किंवा आता इथून हा निघालेला आहे व्ही शेपमध्ये. इथं जर निघाला तर एक फ्लॅग टाईप बनवत वरच्या दिशेनं हा जाऊ शकतो. आता इथं आपली सगळी एकदम प्री कंडिशन झालेलं आहे. इथं एक लोकेशन मिळाली आणि इथं एक इव्हेंट, आता एक जोरात इव्हेंट येणारच आहे. इथं तुम्ही ह्या शेअर्सला आपल्या वॉचलिस्टमध्ये ठेवू शकता. येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये हा पण शेअर एक मल्टीबॅगर होऊ शकतो. बघा, हा दुसरा शेअर झाला. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, कोटक बँक. बघा, ह्या कोटक बँकेच्या शेअर्सनं 2020 ते जवळपास 2024 एक इथून जर ह्या स्टाईलमध्ये म्हणजे ह्या टॉपला जर बघितलं आपण, म्हणजे एक 3 वर्षाचे करेक्शन कंप्लीट व्हायला एक जवळपास 2-4 महिने आणखी बाकी आहेत. म्हणजे 10व्या महिन्यामध्ये हा वरच्या दिशेनं वर जाऊ शकतो. तर ह्याने काय केलेलं आहे बघा, खालच्या दिशेने एक ब्रेकडाऊन दिलेला आहे. इथून हा मल्टीबॅगर होऊ शकतो मित्रांनो. पण इथं काय झालं, एक ब्रेकडाऊन दिलं आहे. तर मग मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या कोर्समध्ये, जर विकली टाईम फ्रेममधून जर एक ब्रेकडाऊन एका चांगल्या शेअर्सनं दिलेला असेल तर हा शेअर्स मित्रांनो जवळपास बघा किती मोठा फॉल दिला आहे. 11%चा बँक किती आहे आपलं कोटक बँकेमध्ये फॉल आलेला आहे. 11%चा फॉल. तुम्हाला भ्यायची काहीच गरज नाही, कारण की तुम्ही एकदम ॲडव्हान्समध्ये मल्टीबॅगर शेअर्स कसे निवडायचे ही थिअरी सगळी शिकून घेतलेली आहे. हा शेअर मॅक्सिमम माझ्या तर दृष्टिकोनानं मंथलीच्या टाईम फ्रेममधलं जे 100चं मीन आहे, जास्तीत जास्त तिथं टच करून वरच्या दिशेनं क्रॉस करू शकतो. येणाऱ्या टाईममध्ये पण तुम्ही बघचालच की काय होणार आहे या शेअर्समध्ये. भ्यायची काहीच गरज नाही मित्रांनो. हा शेअर्स माझ्या तर मतानं मॅक्सिमम बघा इथपर्यंत येऊ शकतो, 14.45च्या जवळपास हा शेअर्स खाली येऊ शकतो.
आणि तिथून एकदम स्पीडमध्ये येणाऱ्या जर तुम्ही 2 वर्षामध्ये जर बघितलं तर हा शेअर्स एक मल्टी वेगार तुम्हाला रिटर्न्स देऊ शकणार आहे. तुम्हाला फक्त आता ह्या शेअर्समधून आता सध्या तर एक बाईंग करायची नाही, इथपर्यंत येण्याची वाट बघायचं आहे ह्या शेअर्सला. इथं जेव्हा आला त्या टायमिंगला एखादी जर चांगली म्हणजे एक मोरोबोजो कॅन्डल किंवा एक बुलिश इंगल्फिन कॅन्डल किंवा एक हॅमर कॅन्डल अशा पद्धतीची जर एक बुलिश कॅन्डल बनत असेल तर तिथं तुम्ही ह्याला बाय करू शकतात. आणि जर तुम्हाला एक तुम्ही सेफली जर काम करायचं असेल तुम्हाला खूप, तर पुन्हा जेव्हा हा शेअर्स 1928 म्हणजे 1930च्या जवळपास जेव्हा वरच्या दिशेनं ब्रेक आऊट देईल त्यावेळेस तुम्ही बाय करू शकता. तिथून एकदम स्पीडमध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला मुवमेंट बघायला मिळणार आहे. हा चार्ट पण कुठं जाणार नाही, मी पण कुठं जाणार नाही आणि हा व्हिडिओ पण कुठं जाणार नाही, तुम्ही येणाऱ्या टाईममध्ये बघणारच आहात. मॅक्सिमम हा जो कोटक बँकेचा शेअर्स आहे तो मॅक्सिमम ह्या मंथलीच्या 100ला टच करणार आहे. तुम्ही आता लिहून घ्या, आताचा हा व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. मी एवढा कॉन्फिडन्सनं सांगत आहे. हा कोणता बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही मित्रांनो. तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून काही डिसिजन घ्या. आणखीन पण काही शेअर्स आहेत ते आपण बघूयात. इथं जर तुम्ही बघितलं तर इन्फोसिस हा शेअर्स मित्रांनो सध्या काय करत आहे बघा. 2022 इन्फोसिसमध्ये जरा जास्त टाईम फ्रेमची करेक्शन अजून लांबू शकते असं मला वाटते. म्हणजे जवळपास इथून जर तुम्ही बघितलं तर 1 तारीख म्हणजे 2022, 2023, 2024 म्हणजे एक 2025च्या स्टार्टिंगला जानेवारी महिन्यापासूनच्या जवळपास हा शेअर्स वरच्या दिशेनं जाऊ शकतो असं माझं एक प्रेडिक्शन आहे मित्रांनो. कारण की आता एक मला वाटतं की ह्याच्यामध्ये एक साईड वेज मुवमेंट येईल, जास्त खाली पण जाणार नाही, मॅक्सिमम ह्या लेवलला आपल्याला बघायला मिळू शकतो किंवा मंथलीच्या ह्या लेवलपर्यंत हा शेअर्स येऊ शकतो. आणि तोपर्यंत आपल्याला ह्याच दिशेने एक साईड वेज मुवमेंट तुम्हाला बघायला मिळेल. येणारे एक 5-6 महिने, 6 महिन्याच्या जवळपास 6 ते 7 महिने ह्याच्यामध्ये एक साईड वेज मुवमेंट बघायला मिळणार आहे. आणि आता एक विप्रोचा एक मल्टी बेगार म्हणजे इथून निघालेलाच आहे मित्रांनो. विप्रोचं फ्युचर निघाले. तर बघा विप्रो काय करत आहे ह्या लेवलवरनं जर तुम्ही बघितलं तर 2021च्या 10व्या महिन्यापासून 11 तारखेपर्यंत म्हणजे हा शेअर्स 2024च्या 10व्या महिन्यातल्या 11 तारखेपर्यंत ह्याची 3 वर्षाची करेक्शन कंप्लीट होणार आहे. तर हा शेअर्स इथं काय करू शकतो बघा. इथं जास्तीत जास्त मॅक्सिमम आपण आता थोड्या वेळाखाली इन्फोसिसचा पण चार्ट बघितला होता, तर ह्याच्यामध्ये एक 5-6 महिन्याची आणखी एक करेक्शन, 6 महिन्याच्या करेक्शन इथं असू शकते. इथे एक साईडवेज मुवमेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि जेव्हा हा शेअर्स इथून एक ब्रेकआउट देईल म्हणजे 5-6 महिने जेव्हा ह्याच्यामध्ये कंप्लीट होतील तेव्हा हा शेअर्स एक मंथली टाईम फ्रेम जर तुम्ही ह्याच्यामध्ये पाठीमागं जर बघितलं, आपण एक मंथलीचा चार्ट काढूयात. जवळपास ह्या लेवलवरनं जर बघितलं 2007 ते 2020 म्हणजे जवळपास 13 वर्षामध्ये हा शेअर्स कुठंच गेला नाही मित्रांनो. जिथं होता तिथंच आहे. एक मंथली टाईम फ्रेमच्या गेटमधून बाहेर निघालेला आहे. इथून जर बघितलं तर 180 म्हणजे 200च्या जवळपास वर निघाला आहे. म्हणजे आता तर कुठं 1 ते 2 पट हा शेअर झाला आहे. आणखी ह्याच्यामध्ये 7-8 पट वरच्या दिशेनं मुवमेंट होणं बाकी आहे. इथं फक्त आता एक थोडीशी एक टाईम वाईज करेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे. कारण की तुम्हाला इथं मंथली जर बघितलात, मंथलीमध्ये तुम्हाला काही बिअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्हाला इथं दिसत आहेत. म्हणजे मॅक्सिमम इथं एक तुम्हाला 6 महिने तर आणखीन काय याच्यामध्ये बघायचं नाही. इथून एक मोठं रिटर्न्स तुम्हाला 6 महिन्यानंतर मिळू शकतं. आता इथे एक हॅमर पॅटर्न बनत आहे, पण आपल्याला मंथलीमध्ये बघितल्यावर काय समजतं की इथं जवळपास 4 ते 6 महिने एक साईडवेज मुवमेंट असणार आहे. आणि ज्या वेळेस याची 4-6 महिन्याची करेक्शन कंप्लीट झाली तिथून तुम्हाला हा शेअर 7-8 पट पण वरच्या दिशेनं जायला मिळणार आहे. म्हणजे 1001 तर आरामशीर जाऊ शकतो इथं.
तर आणखीन काही चार्ट होते मित्रांनो, IDFC बँक हां, बघा IDFC बँक, आणखीन IDBI आहे जवळपास. थोडंसं जरा लोडिंग मारतंय मित्रांनो, ॲडजस्ट करा. काय प्रॉब्लेम आहे बाबा. हां, तर तुम्ही हा गेलचा चार्ट आहे मित्रांनो. हा जर गेलचा तुम्ही चार्ट बघितलात तर जवळपास ह्या शेअर्सने एक 10 वर्षाची करेक्शन केली आणि एक ब्रेकआउट दिला आहे. मी तुम्हाला मल्टीबॅगर शेअर्स कसे निवडायचे त्याच्यामध्ये सांगितलं होतं की बाबा जर हा शेअर्स मंथली टाईम फ्रेममधून बाहेर निघाला आहे तर जवळपास 8 ते 10 पट तर होणारच आहे. म्हणजे हा शेअर्स हा एक 2-3 वर्षामध्ये ₹1000 तुम्हाला बघायला मिळणार आहे हा शेअर्स. आणि चांगल्या क्वांटिटीमध्ये माझ्याकडे पण आहे. इथून कोणती बाय सेल रिकमेंडेशन नाही. मी पुन्हा सांगतो मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतः ॲनालिसिस करून बाय किंवा सेलचं डिसिजन घेऊ शकतात. तर अशा पद्धतीनं तुम्हाला मी काही मल्टीबॅगर शेअर सांगितलेले आहेत की येणाऱ्या 1-1.5 वर्षात 2 वर्षामध्ये एक मल्टीबॅगर रिटर्न्स तुम्हाला ह्या शेअर्समध्ये बघायला मिळतील. चार्ट पण इथंच आहेत, सगळ्या गोष्टी इथंच आहेत. आता तुम्हाला तुमच्या ॲनालिसिसप्रमाणे ह्याच्यामध्ये बाईंग करायची, सेलिंग करायची तुम्ही ठरवू शकतात मित्रांनो. तुम्हाला जर आणखीन डीपमध्ये टेक्निकल ॲनालिसिस शिकायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक दिलेली आहेत, तिथून तुम्ही ते व्हिडिओज बघा आणि आपल्या नॉलेजमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट आणा. धन्यवाद. भेटूयात एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.